श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, ही दोन कार्य केली तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही डावलू शकता. तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी ज्या माणसाने समजून घेतल्या तर मृत्यूही टळेल? भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, जर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर लहान मुलाचा मृत्यू देखील टळेल. कितीही कठीण संकट असू द्या, त्यापासून मुक्ती मिळवाल. भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनात विश्रांती घेत होते. तेव्हा सत्यभामा तेथे पोहोचते. सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुझे स्वागत आहे. आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात? तेव्हा सत्यभामा म्हणते, हे परमेश्वरा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता. त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो, अगदी न डगमगता विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे भगवान, त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट देखील टळेल, जसे की मृत्यू देखील टाळला जाऊ शकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे. जी कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे भगवान, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला समजते की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे कोणतेही मोठे संकट, मुलांचा मृत्यू देखील टळेल. मित्रांनो, जर भगवान श्रीकृष्णावर खऱ्या मनाने विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण जो असेल त्याला भरभरून सुखशांती देतील. मित्रांनो, आता कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक काशी नावाचे प्रसिद्ध शहर आहे, ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते. त्या काशी नगरीत देवराज नावाचा राजा राहत होता. राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होता. राजा देवराज याचे अतिशय धर्मनिष्ठ आणि सुसंस्कृत अशी एक राणी देखील होती. राणीचे नाव सावित्री देवी होते. पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते. शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते. राज्यात कोणतेही दुःख नव्हते. सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते. सगळीकडे आनंद पसरलेला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामा, अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला, पण राजाला मूलबाळ झाले नाही. राजाचे वय उलटून गेले होते, पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही. एके दिवशी पहाटेच्या वेळी राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर बसून स्वार होऊन वेगाने निघाला होता. तिथेच एक स्त्री त्याच्यासमोर झाडू मारत होती. राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले, बाजूला जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज यांना आवडला नाही. त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता, त्यामुळे तिला काही बोलला नाही. पण राजा दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले की तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो, जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते. शिपाई म्हणाला, राजांनी तुला दरबारात बोलावले आहे. ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे, त्यामुळे राजाचा आदेश तर टाळला जाऊ शकत नाही, म्हणून जावे तर लागेलच. परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकुन आहे. तरी सुद्धा नाइलाजाने ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते. काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते. राजाला नमस्कार करते. राजा म्हणाला, ताई, मला एक गोष्ट सांग
की आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस? तेव्हा ती म्हणाली, हे राजा, तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, पण राजा, मी सत्य काय तेच बोलेल. परमपवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित देखील इथे उपस्थित आहेत. मी जर चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना देखील विचारू शकता. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो, कारण तुम्ही पुत्रहीन आहात. म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले. मित्रांनो, हे ऐकून राजा देवराजाला खूप दुःख झाले. तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला, ही महिला अगदी बरोबर बोलत आहे. जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही. नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले. मनात विचार करू लागला की आता भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल. मित्रांनो, असा विचार करत राजा आपल्या महलात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला की हे राणी, आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होत आहे, कारण आम्ही पुत्रहीन आहोत. आपल्याला मूलबाळ नाही, वंश नाही. मग आपण दोघेही भगवान शिव मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ द्या. याच्यासाठी आपण यज्ञ करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, ते दोघे देवराज आणि राणी सावित्री देव भगवान शिवाच्या मंदिरात जातात. तिथे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात. परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही. राजाचा पुत्रप्राप्तीचा यज्ञही निष्फळ झाला. येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कळून खूप काळजी वाटली की आत्तापर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही. असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहे. देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेले नाही. त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ देखील निष्फळ झाला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजा देवराज खूप संयमी होते. यज्ञ निष्फळ ठरला, त्यामुळे राजाने अजिबात हार मानली नाही. राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला, मंत्री महोदय, माझ्या अनुपस्थित तुम्ही राज्य चालवा. मी भगवान शिवाची पूजा करेल. हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो. अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत करत राजाला 1 वर्ष निघून जाते. तेव्हा भगवान शिव देखील विचार करू लागतात, आता मी या भक्ताकडे जावे. काही वेळाने भगवान शिव त्याच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, हे राजा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू माझ्याकडून हवे असेल ते माग, मी वरदान देऊ इच्छितो. राजा म्हणाला, हे परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहेस. प्रत्येकाच्या मनात काय आहे तुम्हाला माहीत आहे. राजा म्हणतो, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो, त्याचप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन असते. राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले, राजा, तसे तर 7 जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही, परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे. पण लक्षात ठेव की मुलाचे वय फक्त 25 वर्ष असेल. तो तुम्हाला 25 वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल. राजाने विचार केला, 25 वर्ष तर ठीक आहे. निपुत्रिक होण्यापासून, या कलंकापासून तरी मी दूर होईल. राजा म्हणाला, काहीही असू द्या, प्रभू मला पुत्र द्या. मित्रांनो, मृत्यूच्या वेळी 25 वर्ष असेल, भोले बाबांनी आपल्या एका रक्षकाला बोलवून 25 वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले. मित्रांनो, मंदिरातून भगवान भोले बाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले. भगवान भोले बाबांनी मला आशीर्वाद दिला. वय 25 वर्ष असेल, तो तुम्हाला 25 वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल. आता लवकरच घरात मुलगा होणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, आता हळूहळू वेळ निघून जाईल. असा वेळ चालला होता आणि भगवान भोले बाबांच्या आशीर्वादानुसार
राणी सावित्री देवी गरोदर राहिली. हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळली. राजाला खूप आनंद झाला. भगवान भोले बाबांचा या महारक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला. महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला. संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव रणविजय ठेवले. हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला. राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते. राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. राजाला खूप आनंद झाला. घरी मुलगा आला होता म्हणून राजा मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय वर्ष फक्त 25 वर्ष आहे. आता लवकरच याचं आयुष्य संपणार आहे. मित्रांनो, ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मुलगा 15 वर्षांचा होता. दुसऱ्या नगराचा एक राजा होता, राजा तेजसिंह. त्यांना एक मुलगी होती, कावेरी. सौंदर्य आणि तारुण्यात कावेरी इंद्राच्या अप्सरांसारखी दिसत होती. ती खूप सुंदर मुलगी होती. ती मुलगी खूपच दानधर्म करायची. लहानपणापासूनच तिला आई वडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते. तिला प्रत्येक प्राणी मात्रावर दया करायची. अतिशय ती संस्कारी होती. सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची. त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला कधीही रिकाम्या हाताने ती पाठवत नव्हती. ती प्रत्येक भुकेलेल्याला जेवू घालायची. कावेरी हळूहळू मोठी झाली. जेव्हा महाराज तेजसिंह आणि राजा देवराजांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले, महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे, तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला. तेव्हा दुसरीकडे राजा देवराजने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य फक्त 25 वर्ष आहे. जर मी त्याचे लग्न केले तर मुलाला जन्म दिला तर माझा वंशजही पुढे जाईल. त्यामुळे हे लग्न करण्यास काहीच हरकत नाही. मित्रांनो, असा विचार करून राजा देवराजाने राजपुत्राचे लग्न पक्के केले. काही दिवसात राजकुमारी कावेरीचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला. राजकन्या कावेरी अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्याला खायला देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती. हळूहळू वेळ पुढे चालला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, इकडे देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते. कारण भगवान भोले बाबांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाचे वय वर्ष फक्त 25 वर्षे असेल. मात्र ही गोष्ट राजेने कोणालाही कळू दिली नव्हती. राजाची काळजी वाढत होती. राजपुत्राचे पहिले वय जसे जसे वाढत होते तसे तसे राजाची चिंता देखील वाढत होते. राजपुत्राच्या आयुष्यात फक्त 4 दिवस उरले असताना राजा विचार करू लागला, आता मी काय करावे? माझा मुलगा 4 दिवसांनी मरेल. मित्रांनो, पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोले बाबांचे वरदान विसरला आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला. त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते. आता राजाचे अन्न खाणे बंदच केले होते. तो दिवस सुद्धा आला. राजाचा मुलगा मरणार होता. त्या दिवशी राजा सकाळपासून भोले भगवानच्या ध्यानात तल्लीन झाला. राजा म्हणू लागला, हे भगवान, माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला द्या. नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. जे व्हायचं आहे ते होणारच आहे. हा मृत्यू होणारच आहे. ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भुकेलेल्या जेवू घालायची, पक्ष्यांना धान्य द्यायची. प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ती तिच्या धार्मिक कार्यामध्ये मग्न होती. इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजयचा मृत्यूदिन आहे. म्हणून यमराजाने लगेच आपल्या 2 दूतांना आदेश दिला की जा, आत्तापासून 1 तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्याच्या शरीरातून आणा. तुम्ही राजकुमार आणि रणविजयचा मृत्यू
आज आहे, त्यामुळे आत्मा तुम्ही असाच काढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सापाजवळ जाऊन सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल, कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल. यमराजाने त्याच्या दोन्हीही दूतांना त्वरित जाण्यास सांगितले. 1 तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितला. यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी गेले. आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे, पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे. मित्रांनो, तो साप राजवाड्यात शिरला. महलामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता. आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत फिरत राजपुत्राच्या पलंगावरून येऊन पोहोचतो, जिथे राजकुमार झोपत असे. तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो. तेव्हा राजाचे दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे होते आणि वेळ संपण्याची वाट पाहत होते. त्यांना असंच वाटत होतं की 1 तास कधी संपेल आणि हा साप राजकुमाराला कधी डसणार. मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ. मित्रांनो, अशा प्रकारे यमराज यांचे दूत विचार करत होते. मग काय होते, दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याची एक मुलगी होती. त्याने त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले. पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा, नेहमी मारहाण करायचा, मुलीला नेहमी त्रास द्यायचा. तिला मारहाण करून तिला त्याने घराबाहेर काढू इच्छित होता. त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ राहते. त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते. तेव्हा मुलीचे वडील म्हातारे झालेले असतात. त्यांना काहीच कमवता येत नव्हते. तो गरीब माणूस भीक मागून खात असे. इकडे 9 महिने पूर्ण होत होते. त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती. तिला आता ती भूक सहन होत नव्हती. तिला अन्नाची अत्यंत गरज होती, कारण प्रसूतीच्या काळात भूक खूप तीव्र असते. आता ती गरीब वडिलांकडून जेवण मागत असते. तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला, पण तो रोज भीक मागून खात असल्यामुळे त्याला कोणीही भिक्षाही देत नाही. त्या गरीबाला खायला कोणीही काहीच देत नाही. तो गरीब ब्राह्मण रिकाम्या हाताने घरी परत येतात. मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागले की बाबा, मी भुकेमुळे मरते आहे. अन्नाशिवाय मी 3 दिवस राहिले. तुम्हाला काहीही भिक्षा मिळाली असेल तर खरंच मला खायला द्या, नाही तर मी माझ्या स्वतःच्या मुलाला खाईल. तो म्हातारा म्हणतो, हे पोरी, तू या मुलाला खाऊ नकोस. मी पुन्हा प्रयत्न करतो. नगरामध्ये अन्न मागायला जात आहे. मला कुठूनही अन्न मिळाले तरी मी तुझ्यासाठी घेऊन येईल. ते तू खा. आज मी काशीनगरात जाईल. तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे. मला काहीही खायला मिळालं तर मी तुझ्यासाठी नक्की आणेल. तू धीर धर. त्यानंतर ते वृद्ध वडील नगरात जातात. इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जेवू घालायची. आज तिने गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करायचे. तिने विचार केला की खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती. परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचतो. मित्रांनो, त्यावेळी राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो. तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते. म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले. तो म्हणाला, अगं पोरी, यावेळी जर काही मला खायला मिळाले तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील. राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे. हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे. जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काही खाईल. मग तिने विचार केला की नवरा अजून इथं नाही आहे. तो त्याच्या वडिलांसोबत बसलाय. तोपर्यंत मी हे अन्न गरीब माणसाला देईल.
माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखीन जेवण तयार करेल. असा विचार करत राजकुमारी कावेरीने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो, कारण त्याची मुलगी 3 दिवसांपासून उपाशी होती. दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार रणविजय राजाच्या खोलीतून बाहेर येतो. त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी देखील जातो. महालाच्या दारात 2 यमदूत उभे असतात. ते तयार असतात आणि तो साप त्याला चावायला पलंगावर बसला होता. इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले होते. मित्रांनो, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते. कोणीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळत असतो, ते तुम्ही लक्षात ठेवावे. आता ती वेळ ओळखली, तो संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते. जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्यावर त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आले. दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती. यामध्ये दूत सुद्धा खूप अधीर होत होते की कधी 1 तास संपणार, फक्त काही क्षण उरले आहेत. दुसरीकडे तो साप देखील वाट पाहत होता की राजकुमार कधी येईल आणि त्याला कधी दंश करेल. इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले. जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने वडिलांना विचारले, हे जेवण तुम्हाला कोणी दिले? मुलीचे वडील म्हणाले, हे जेवण राणीने दिले. येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे. जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागला. ती देवाची प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, हे देवा, ज्या व्यक्तीने तिला हे अन्न दिलं आहे ती अमर राहो, तिचा पती अमर राहो, ती सदैव सौभाग्यवती राहो. अन्न तिच्या तोंडात घेताच त्या क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद नक्कीच फळ देतो. आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो. देवानेच देव महादेवापर्यंत पोहोचवतो आणि तेव्हा भगवान भोलेबाबाचे सिंहासन हलू लागते. भोलेनाथ विचार करू लागतात की माझे सिंहासन का हलत आहे? भोले बाबा विचार करतात की या जगात काय चालले आहे, मला ताबडतोब कळले पाहिजे. तेव्हा नारद मुनींना बोलवून घेतात. नारदांना त्यांना सांगतात की या 3 लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा. मुनींना पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजते. त्यांनी जाऊन भगवान भोलेबाबांना सांगितले की भगवान, एक विचित्र घटना घडत आहे. राजा देवराजाच्या मुलाची मृत्यूची वेळ आली आहे आणि इकडे यमदूत दारात बसले आहेत. साप त्याच्या पलंगावर फणा पसरून बसलेला आहे. राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे. तो त्याच्या पलंगावर बसतात त्याला साप चावेल. दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी कन्येला आशीर्वाद दिला आहे. ती कावेरी अखंड सौभाग्यवती असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत. हे काय विचित्र योगायोग आहेत. एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे आणि दुसरीकडे आशीर्वाद मिळत आहेत. दुसरीकडे दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत. आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली. नारद म्हणाले, प्रभू, यात काय होणार? भगवान भोले बाबा म्हणतात, नित्यनेमाने जे ठरले आहे तेच होणार. फक्त प्रतीक्षा करा, सर्व काही चांगले होईल. राजकुमार पायऱ्या चढून त्याच्या पलंगाकडे जात आहे. नाग सुद्धा दंश करण्यासाठी तयार होता. हे यमाचे दूत सुद्धा तयार होते. ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे, परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. त्यामुळे काय होईल याचे सर्वजण वाट बघत होते. दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली. त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले. नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती. नाग विचार करू लागला
की मी या राजपुत्राला चावायला आलोय, परंतु आता मला चालता येत नाही. हे सगळं का होत आहे? मित्रांनो, हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा शाप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात. नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला. राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते. यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागले की तू इथून परत जा, आम्हाला आमचे काम करू द्या, आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत. तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले की कधीच नाही, असे कधीच होणार नाही. आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच नेऊ शकणार नाही. मित्रांनो, तेव्हा आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता, परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले. यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत. अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले. लोकामध्ये जाऊन यमदूत राजांना म्हणाले, महाराज, हे सर्व काय आहे? यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले, तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात? तुम्हाला तर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा यमदूत म्हणतात, स्वामी, राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी 2 बाधा मध्ये आल्या. त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही. यमराज म्हणाले, अशा कोणत्या 2 बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या? दोन्ही यमदूतांनी सांगितले, महाराज, एकतर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती. यमदूताचे हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आता सक्षम राहिले नाही आहात. तुम्ही म्हातारे झाला आहात. मी स्वतः जाऊन कोणती बाधा कुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे ते पाहतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले. इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला याच्यामध्ये काहीतरी तडजोड करून द्यायला पाहिजे. यमराज त्यांच्यासमोर जिंकू शकणार नाहीत, परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन होईल. जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण्यासाठी प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथ सुद्धा प्रकट झाले. यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथ पाहिले तेव्हा त्यांच्या चरणावर प्रणाम अर्पण केला. भगवान भोलेनाथ यमराज यांना म्हणाले, यमराज, तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे, परंतु तुम्ही मला सांगा की शापाचा सामना कोणाला करावा लागत नाही. शापाचा सामना तर भगवान श्री विष्णू ब्रह्मदेव यांना सुद्धा करावा लागला. तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकावर जन्म घेतला नाही. तेव्हा महाराज म्हणू लागतात, यमराज म्हणू लागले, हे भोलेनाथ, मी तर एका शापाचा मान ठेवला होता. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, जर तू एखाद्या शापाचा मान ठेवत असशील, त्याच प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान सुद्धा तू ठेवू शकतो. आशीर्वाद निष्फळ कसे होतील? यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले की हे प्रभू, आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा, मी काय करू? तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य 110 वर्ष करा. हे भोलेनाथ, मी तर एखाद्याच्या शापाचा मान ठेवतो, तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याच्या मृत्यूस पात्र नाही. राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे. भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमामध्ये बदल केला. राजकुमार रणविजय यांचे वय 110 वर्ष केले. त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले. इकडे राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य 110 वर्ष झाले होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे एखाद्या भुकेलेला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा टळला. आणि म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म, गरिबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात. परंतु मनुष्याने हे पाहायला पाहिजे की ज्याला दान देत आहे तो व्यक्ती दानास पात्र आहे का नाही. जर मनुष्याने मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो.
जर एखाद्या व्यक्तीची एखाद्याची सेवा आणि कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याला केलेली मदत त्यांचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टाळू शकतात. दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे. त्या शक्तीसमोर मोठ्यात मोठे संकट सुद्धा हरू शकते. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला सांगितले की कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या 2 गोष्टी मुलांवर आलेले संकट, मृत्यू संकट देखील टाळू शकतात. अशा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.